बाळासाहेबांच्या तमाम शिवसैनिकांना तुमच्या ह्या अनिश गाढवेचा, बाळासाहेबांच्या लहानशा शिवसैनिकाचा आणि शिवसेनेच्या प्रवक्त्याचा मानाचा जय महाराष्ट्र. शिवसैनिकांना, या महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये रोज तुम्ही मोठमोठ्या उलथापालथ्या पाहत आहात, पण खऱ्या अर्थाने 2024 नंतर जो सगळ्यात मोठा राजकीय संघर्ष उभा देश पाहणार आहे, या महाराष्ट्रातून पाहणार आहे, हा सगळ्यात मोठा राजकीय संघर्ष मुख्यत्वे दोनच पक्षांमध्ये पाहायला मिळेल. आता हे दोन पक्ष कोणते, हा प्रश्न तुम्हाला पडला असेल, पण त्याआधी तुम्हाला एक पार्श्वभूमी सांगतो. सध्याच्या घडीला अजित पवार गट असेल किंवा शिंदे टोळी असेल, म्हणजे राष्ट्रवादीतला अजित पवार गट आणि शिवसेनेतून बाहेर फुटून निघालेली शिंदे टोळी, या दोघांनी आपापलं उपद्रव मूल्य दाखवून महाराष्ट्राच्या राजकारणात एक अशा प्रकारची उलथापालथ घडवून आणली, म्हणजे इकडचं इकडे आणि इकडचं इकडे करून दाखवलं. म्हणजे शिंदे गेले त्यांनी इकडचं इकडे केलं आणि अजित पवार गेले त्यांनी इकडचं इकडे केलं. हा जो प्रकार घडलाय हा तात्पुरत्या स्वरूपातला आहे. शिवसैनिकांना यांचं उपद्रव मूल्य तोपर्यंत जोपर्यंत यांच्या आमदारक्या शाबूत आहेत, म्हणजे कधीपर्यंत, 2024 पर्यंत. विधानसभेचा जो कार्यकाळ संपतोय तो 2024 ला संपतोय. यांच्या आमदारक्या जोपर्यंत शाबूत तोपर्यंत यांचं उपद्रव मूल्य. पण त्यानंतर जेव्हा खऱ्या अर्थाने महाराष्ट्राच्या राजकारणातल्या या संघर्षाला सुरुवात होईल, म्हणजे निवडणुका लागतील 2024 नंतर, त्यावेळेस मात्र यांचं उपद्रव मूल्य, म्हणजे शिंदे टोळीचंही असेल, अजित पवार गटाचंही असेल. भले एक काम करूया, आपण अजित पवार गटाला सध्या बाजूला ठेवूया, सध्या शिंदे टोळीला आपण एक टार्गेटवर घेतला, तर शिंदे टोळीचं उपद्रव मूल्य त्यावेळेस 0 झालेलं असेल. आणि खऱ्या अर्थाने महाराष्ट्राच्या राजकारणात जर संघर्ष तुम्हाला पाहायला मिळेल, तो संघर्ष असेल मुख्यत्वे फक्त आणि फक्त शिवसेना, म्हणजे तुमची माझी शिवसेना, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि भारतीय जनता पक्षामध्ये. या दोनच पक्षामध्ये मुख्य संघर्ष पाहायला मिळेल. आणि तो यासाठी कारण महाराष्ट्राच्या राजकारणाचा घडवून आणण्यात आलेला हा कुंटणखाना आणि ह्याचे जनक म्हणजे भारतीय जनता पक्ष, तुमच्या माझ्या भाषेतली कमळी, आणि दुसरं ज्या पक्षाच्या बाबतीत हा सारा प्रकार घडवून आणण्यात आला म्हणजे शिवसेना, जी महाराष्ट्राची अस्मिता आहे, जी महाराष्ट्राचा स्वाभिमान आहे, हा इथला भूमिपुत्र पक्ष आहे, हा इथला स्थानिक पक्ष आहे, मराठी माणसाचा पक्ष आहे. या सगळ्यामध्ये ज्या पक्षाला भरडवण्यात आलं, तुमच्या राजकारणाचा भाग बनवण्यात आलं, त्या पक्षाच्या बाजूने उभ्या महाराष्ट्रामध्ये, उभ्या देशामध्ये एक प्रकारचं वेगळं वातावरण आहे. आज सगळ्या प्रकारचा समुदाय, म्हणजे सगळ्या जाती पंथाचा समुदाय आज शिवसेनेच्या बाजूने एकवटतोय. अगदी इतर पक्षांमध्येही, म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस असेल, मनसे असेल, भारतीय जनता पक्ष असेल, इतर पक्षांमधलेही कार्यकर्ते आज शिवसेनेकडे ओढले जात आहेत. कारण त्यांना कळतंय आज शिवसेना जात्यामध्ये पडलेली आहे, जी शिवसेना भरडली जाते. वरती आपण सारे सुपामध्ये आहोत. आज आपण सुपामध्ये आहोत, उद्या ते सूप जेव्हा असं हलेल तेव्हा आपण सारे जात्यामध्ये पडणार आहोत. आज शिवसेनेवर ही लिटमस टेस्ट घेतली जाते. त्यामुळे हा सारा समुदाय लाखोंच्या संख्येने ज्यावेळेस शिवसेनेकडे वळतोय, हे पाहून ही शिंदे टोळी सोडून द्या, अजित पवार गट सोडून द्या, पण भारतीय जनता पक्षामध्ये एक वेगळीच कुजबूज आहे. शिवसैनिकांनो, या सगळ्याला उत्तर देण्यासाठी स्ट्रॅटेजी ही तशाच प्रकारच्या असायला हव्यात. अगदी तशाच प्रकारचं वातावरण शिवसेनेमध्ये बॅकएंडला चालू आहे. अगदी वेगवेगळ्या प्रकारचे अनालिसिस, वेगवेगळ्या प्रकारचे रिसर्चेस, ग्राउंड लेवलची रियालिटी, ग्राउंड मध्ये उतरून पाहून सर्वे वगैरे सारं काही शिवसेनेमध्ये नित्यनेमाने चालू आहे आणि त्याचे अहवाल मागवले जात आहेत. प्रत्येक गोष्ट पाहिली जाते, कुठल्या भागामध्ये काय घडतंय, कुठल्या डेमोग्राफिक मध्ये काय घडतंय, कुठल्या प्रांतात काय घडतंय, या सगळ्याची माहिती इत्थंभूतपणे सेना भवनमध्ये जमा होत असते. आणि सध्याच्या सिच्युएशनला हे काम अगदी नित्यनेमाने आणि बिलकुल चूक न करता चालू आहे. याचाच एक भाग आम्ही देखील आहोत. आम्हालाही बऱ्याचशा गोष्टी त्याच्यामध्ये माहिती पडतात, बऱ्याचशा गोष्टीमध्ये आम्ही माहिती काढायचा प्रयत्न करत असतो. गोपनीयतेच्या नावाखाली या गोष्टी ऑन कॅमेरा काही बोलता येत नाहीत, पण बरंच शिवसेनेला जे माइंड गेमचं काम चालू आहे ते अगदी परफेक्ट चालू आहे. अगदी याच्याच अनुषंगाने काल एका डेटाचा रिसर्च करत होतो. 2014 पूर्वीचा भारतीय जनता पक्ष आणि 2014 नंतरचा भारतीय जनता पक्ष याच्यामध्ये काय फरक आला आणि हा कशामुळे आला, या गोष्टींवर जेव्हा अनालिसिस करायचा प्रयत्न केला, एक भयानक वास्तव समोर येत गेलं. म्हणजे अलगद ती पानं उलगडत गेली. 2014 नंतर भारतीय जनता पक्षाच्या अंगामध्ये अशी खुमखुमी भरली.
ज्यावेळेस लोकसभेतलं ते अभूतपूर्व यश यांनी पाहिलं, ती वेगळीच खुमखुमी यांच्या अंगामध्ये भरली. तुम्हा सर्वांसमोर काही गोष्टी बघा, शिवसेना काय एवढ्या टोकाच्या पावलापर्यंत गेली हे तुम्हा सर्वांसमोर येणं फार गरजेचं आहे. आणि ह्या गोष्टी वारंवार आणल्या आहेत, पण त्या गोष्टी कुठेही विस्मरणात जाऊ नये हा यामागचा एकमेव प्रयत्न आणि एकमेव उद्दिष्ट यामागचं. 2 ते 3 गोष्टी तुम्ही लक्षात घ्याव्यात. शिवसेना काय एवढ्या टोकाच्या पावलापर्यंत गेली, याला आधार आहे 2014चा. 2014 मध्ये लोकसभा सोडून द्या, मी विधानसभेच्या गोष्टी करतो. विधानसभेमध्ये अगदी शेवटच्या क्षणाला येऊन युती तोडण्यात आली. अगदी शेवटच्या क्षणाला म्हणजे शिवसेनेला गाफील ठेवण्याचं काम करण्यात आलं. अगदी जिथे अशा ठिकाणी जिथे शिवसेनेला माहीतच नव्हतं की तुम्ही युती तोडणार आहात, म्हणजे प्रत्येक शून्यातून जी सुरुवात तयार करायला लावली तुम्ही, तिथे सगळ्यात पहिला जो ठिणगी पडते ना, ती इथून पडली. गाफील ठेवण्यात आलं. चला हरकत नाही, त्याही वातावरणामध्ये तुमच्या लाटा सुनाम्या सगळं काही मोदींच्या नावाने उठत होतं. 2014 मध्ये त्यातही शिवसेनेने 63 आमदार निवडून आणले आणि शिवसेनेची ही पॉवर तुम्हाला त्यावेळेस कळली की शिवसेना हा असा पक्ष आहे, हा कुणाच्या लाटा सुनाम्यांचा नाहीच. हा मुळात अशा कॅडरचा, अशा कार्यकर्त्यांचा पक्ष आहे जो कार्यकर्ता कधीही शिवसेनेच्या व्यतिरिक्त विचार करू शकत नाही. हे तुम्हाला त्यावेळेस कळलं. मग दुसरं तुम्ही काय प्रयत्न केलात लक्षात घ्या. ज्यावेळेस शिवसेना विरोधी बाकांवर त्यावेळेस बसली, एकनाथ शिंदेच त्यावेळेस विरोधी पक्षनेते बनले, तुम्ही शिवसेनेचं, तुम्हाला माहितीये कडवा विरोध करणार हा पक्ष विरोधी बाकात बसला तर कडवा विरोध करणार. तुम्हाला राष्ट्रवादी काँग्रेसचा बाहेरून पाठिंबा असताना देखील तुम्ही तो पाठिंबा सुरुवातीला 2 दिवस घेतलात, पण नंतर तुम्हाला माहित पडलं आता कडवा विरोध होणार. त्यानंतर मात्र तुम्ही शिवसेनेला सत्तेमध्ये सहभागी करून घेतलं, कारण तुम्ही दाखवलं 25 वर्ष काय 30 वर्ष आमची मैत्री होती म्हणून तुम्ही काय तर सत्तेत घ्यायचा प्रयत्न केला. तुमच्या चालीरीती आम्ही चांगल्याच ओळखल्यात त्यावेळेस साहेब. शिवसेनेला जसं सत्तेमध्ये घेतलं, शिवसेनेची इथून सुरू झाली हेळसांड, इथून सुरू झाली अपमानास्पद वागणूक. सगळ्यात पहिली गोष्ट विचार करा, 63 आमदार असलेल्या पक्षाला उपमुख्यमंत्री पद दिलं नाही. 10 खाती देण्यात आली मंत्रिपदाची, पण 10च्या 10मध्ये 2 खाती जर सोडली, म्हणजे नगरविकास, बांधकाम, सार्वजनिक बांधकाम वगैरे सोडलं, तर एकही महत्वाचं खातं शिवसेनेला देण्यात आलं नाही. शिवसेनेचे केंद्रामध्ये 19 खासदार होते त्यावेळेस. 19 खासदार आणि 3 राज्यसभेचे खासदार असलेल्या पक्षाला केंद्रामध्ये एक अवजड उद्योगमंत्री पद देण्यात आलं. एकमेव अवजड उद्योगमंत्री पद, जिथे इतर पक्षांचे, इतर एनडीएतल्या पक्षांचे 2-3 खासदार नसताना देखील, साधं हे एक उदाहरण घ्या ना तुम्ही, रामदास आठवलेंचं एक नगरसेवक देखील या पक्षाचा नाही, राज्यसभेची उमेदवारी देऊन खासदारकी आणि एक राज्यमंत्रीपद दिलं. पण 19 लोकसभेचे खासदार असलेल्या पक्षाला तुम्ही एक अवजड उद्योगमंत्रीपद देता. इथून बोळवण करण्याची सुरुवात झाली. महाराष्ट्राच्या विधानसभेत काय मंत्रिपद दिली तुम्ही सर्वांनी पाहिली. हा दुसरा भाग झाला. शिवसेनेला जागोजागी नामोहरण करण्याचा आणि डिवचण्याचा प्रयत्न करण्यात आला. शिवसेनेला कुठेही महत्व मिळेल किंवा शिवसेना जनतेत कुठेही उतरू शकेल असं कुठलंही खातं देण्यात आलं नाही. उपमुख्यमंत्री तर नाहीच नाही, त्याच्यावर जाऊन सांगण्यात आलं की हे असंवैधानिक पद आहे. चला तोही भाग सोडला. 2019 ज्यावेळेस उजाडलं, पुन्हा युतीची बोलणी झाली. केंद्रातून कोण आलं? अमित शहा आले मातोश्रीवर नाक घासत घासत. अमित शहांनी पुन्हा युती करा अशी विनवणी केली आणि ह्या विनवणीमध्ये त्यांनी काही गोष्टी कबूल करून घेतल्या की जर सरकार आलं तर सत्तेमध्ये समसमान वाटप असेल, पदांचं समसमान वाटप असेल, आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट ज्याच्यावर मी तुमचं लक्ष वेधू इच्छितो ती गोष्ट म्हणजे जागांचं समसमान वाटप. शिवसेनेची एकच अट होती, लोकसभेसाठी फक्त युती होणार नाही, जर तुम्हाला युती करायची तर विधानसभेच्या बोलणी सुद्धा आत्ताच झाल्या पाहिजेत. कारण लोकसभेत तुम्हाला बहुमत समजा मिळालं, तुमचं परत ये रे माझ्या मागल्या. समजतंय तुम्हाला शिवसैनिकांनो मला काय सांगायचंय? त्यामुळे लोकसभेच्या बरोबरच विधानसभेची बोलणी करायची आणि ती अट भारतीय जनता पक्षाने मान्य केली. आता ह्या अटीप्रमाणे झालं काय? या अटीप्रमाणे शिवसेना आणि भारतीय जनता पक्ष, बघा देवेंद्र फडणवीसांचे व्हिडिओ ऑनलाईन अजूनही आहेत. त्यांनी काय सांगितलं, विधानसभेमध्ये दोन्ही पक्षांना मित्र पक्षांच्या जागा ठरवल्यानंतर उरलेल्या जागा समसमान, म्हणजे उदाहरण घ्या 288 पैकी मित्र पक्षांना जर तुम्ही 28 जागा, आपण मला वाटतं 18 जागा त्यावेळेस सोडल्या होत्या, 18 जागा जर सोडल्या तर 270 जागा उरतात. 135 जागा दोन्ही पक्षांनी लढवायच्या आणि मित्र पक्षांना 18 जागा. मित्रपक्ष कोण होते हो त्यावेळेस? तुम्हाला आठवत असेल, मित्रपक्ष होते महादेव जानकर राष्ट्रीय समाज पक्ष, शिवसंग्रामचे मेटे, स्वाभिमानचे सदाभाऊ खोत, असे आपले 2-3 मित्रपक्ष. आरपीआय आठवले आणि जनसुराज्य मला वाटत नाही त्यावेळेस तो होता, तो नंतर आल्यासारखं मला वाटतंय. जनसुराज्य कदाचित नंतर असेल, विनय कोरेंचा जनसुराज्य पकडूया आपण, विनय कोरेंचा पक्ष.
या मित्र पक्षांना 18 जागा सोडण्यात आल्या. आता तुम्ही शिवसैनिकांनो एक गोष्ट लक्षात घ्या, कशी कशी शिवसेनेच्या बाबतीत धोकाधडी झाली तुम्ही लक्षात घ्या. सगळ्यात पहिली धोकाधडी, शिवसेनेला जे ठरवण्यात आलं होतं समसमान जागा, आता मित्र पक्षांना 18 जागा ठरल्या. मग शिवसेनेला किती मिळायला हव्या होत्या? 135 जागा मिळायला हव्या होत्या आणि भारतीय जनता पक्षाला 135 मिळायला हव्या होत्या. तसं काहीही घडलं नाही. शिवसेनेला जागा सोडण्यात आल्या 124. लक्षात घ्या, मी तुम्हाला आकडेवारीच सांगतो काय काय जागा ह्यांनी ठरवल्या. शिवसेनेला जागा सोडण्यात आल्या 124, म्हणजे जागेवर शिवसेनेच्या 11 जागा कमी केल्या. बरोबर, म्हणजे 135 होणार होत्या, तिथे 11 जागा कमी करून 124 जागा देण्यात आल्या. आणि स्वतः भारतीय जनता पक्षाने 135 प्लस शिवसेनेच्या ज्या 11 कमी केल्या ना, अशा 11 जागा मिळून 146 जागा स्वतःकडे घेतल्या. सगळ्यात पहिली धोकाधडी, सगळ्यात पहिली गद्दारी जर झाली असेल ते इथे झाली असेल शिवसैनिकांनो. आपण जेवढं कडवट भूमिका घेतली, एवढी टोकाची भूमिका घेतली ती यासाठी. आता 146 जागा घेतल्यानंतर तुम्ही पहा, मित्र पक्षांना 18 जागा सोडल्या होत्या, त्यातल्या 6 जागा यांनी कमी केल्या. म्हणजे 18 पैकी 6 कमी केल्यावर मित्र पक्षांना ठेवल्या 12 आणि 6 जागा भारतीय जनता पक्षाने स्वतःच्या खात्यात वळत्या केल्या. म्हणजे 146 अधिक 6 अशा 152 जागेवर भारतीय जनता पक्षाने स्वतःचे उमेदवार देण्याचं घोषित केलं. आता बघा जागा वाटप कसं आहे. 124 शिवसेना, 152 भारतीय जनता पक्ष आणि त्यानंतर मित्र पक्षांकडे 12 जागा. आता 12 जागा, त्या 12 जागांमध्ये पण घुसणार नाही तो भारतीय जनता पक्ष कसला. त्या 12 जागा पण आता त्यांना कुठेतरी दिसतंय 12 जागा कशा काय होऊ शकतात. त्यांनी 12 पैकी काय केलं तुम्हाला सांगतो. 12 पैकी पुन्हा 10 जागा मित्र पक्षांच्या काढून घेतल्या. मित्र पक्षांच्या 10 जागा काढल्या, म्हणजे 152 अधिक 10 162 जागा भारतीय जनता पक्षाने घेतल्या. आता जागा वाटप कसं आहे पहा. 124 शिवसेना, 162 भारतीय जनता पक्ष आणि 2 जागा मित्र पक्ष. आणि ह्या 2 जागा कुणाकडे होत्या माहितीये? राष्ट्रीय समाज पक्ष, महादेव जानकर, त्यांच्यावरही इतका प्रेशर टाकला की तुम्ही कमळाच्या चिन्हावर त्या निवडणुका लढवा, कमळाच्या चिन्हावर. पण जानकर म्हणाले एक क्षण आत्महत्या करीन, पण कमळावर निवडणुका लढणार नाही. मग पुढे काय झालं माहितीये तुम्हाला शिवसैनिकांनो. या 2 जागा, मला वाटतं दौंड आणि जिंतूरची जागा होती, ती दौंड आणि जिंतूरची पुण्यातनं, या दोन्ही जागांवर भारतीय जनता पक्षाने आपला फॉर्म दिला. म्हणजे महादेव जानकर, मला वाटतं राहुल कुल असतील त्या जागेवर, मला खास एवढं नाव आठवत नाही, राहुल कुल असावेत कदाचित पुण्यामधनं. या दोन्ही जागांवर महादेव जानकर त्यांचा फॉर्म भरायला पोहोचेपर्यंत भारतीय जनता पक्षाचे मला वाटतं चंद्रकांत दादा पाटील आणि आणखी कोणते त्यांच्यासोबत गेले आणि फॉर्मही भरून मोकळे. त्या दोनही जागा कमळावर लढल्या गेल्या, राष्ट्रवादी समाज पक्षाच्या दोनही जागा. म्हणजे 162 अधिक ह्या दोनही जागा तुम्ही त्याच्यातच टाका, भले उमेदवार तुमचा पण निशाणी आमची. शेवटी एकूण एकच झालं. कारण आरपीआय आठवले किंवा शिवसंग्राम किंवा मला वाटतं इतर जे कोणी पक्ष होते, स्वाभिमान शेतकरी संघटना, सदाभाऊ खोत वगैरे, यांनी कोणीही आक्षेप घेतला नाही, यांना काहीही देण्यात आलं नाही. एक वेळ महादेव जानकरांचाच काय तो पक्ष, त्यातल्याही दोन्ही उमेदवारांना कमळावर फॉर्म. असे करून शिवसेना 124, भारतीय जनता पक्ष 164 आणि मित्र पक्ष शून्यच म्हणावा लागेल, 0. ही तुमची मैत्री. भारतीय जनता पक्षाने कधीही मैत्री पाळली नाही. राजकारणात मैत्री हा धर्म नसतो. शिवसेना बलाढ्य होती, त्यामुळे यांना कधीही आपल्यामध्ये नाक खुपसता आलं नाही. शिवसैनिकांना ही गोष्ट अधोरेखित करतो तुमच्या सर्वांसमोर. इतर राजकीय पक्षांना कशा प्रकारे संपवलं तुम्हाला माहितीये. 164 जागा लढवलेला भाजप 103, 104 जागा निवडून आणतो आणि 124 जागा लढवलेला शिवसेना पक्ष 156 जागा निवडून आणतो. जर तुम्ही म्हणताय ज्याचे सर्वात जास्त आमदार त्याचा मुख्यमंत्री बनला पाहिजे, तर मग ही लढाई समान जागेवरून झाली पाहिजे होती. तुम्ही 164 जागा लढणार, आम्हाला 124 जागा देणार आणि म्हणाल ज्याचे सगळ्यात जास्त आमदार. कुठल्या शाळेत शिकलात? असं असेल तर कानफाड चेक करावे लागतील. ज्यांनी कोणी तुम्हाला हे सगळं शिकवलं त्यांचे त्या गणिताच्या वाल्यांचे कानफाड चेक करावे लागतील. हे असले विद्यार्थी घडवलेत तुम्ही, यांचं गणित इतकं कच्चं. याच्याही पुढे जाऊन तुम्हाला सांगतो, सध्याची सिच्युएशन पहा. आता तुम्ही एनडीए आणि इंडियाचं काय ते त्या दिवशीच्या बैठका झाल्या त्या पाहिल्या. एनडीए मध्ये 38 पक्ष. मला सहानुभूती वाटली. सहानुभूती म्हणण्यापेक्षा मला कुतूहल वाटलं, नक्की हे 38 पक्ष कोण आहेत. कारण
वाईट ह्या गोष्टीचं वाटतं, ज्या एनडीए मध्ये एकेकाळी अकाली दल सारखा पक्ष असायचा तो संपवला ह्यांनी. खऱ्या अर्थाने भारतीय जनता पक्षाने अकाली दल संपवला आणि शिवसेना सगळ्यात मोठा, भारतीय जनता पक्षानंतर शिवसेना इंडियातला सगळ्यात मोठा पक्ष होता. आज तिथे कोणीच नाही. ते असे जुने पक्ष एकही उरले नाही. गेलाय कोण पहा. यांच्या एनडीएच्या बैठकीला जनसुराज्याला बोलवलं गेलं, पण विनायक मेटेंचा शिवसंग्राम बोलवला गेला नाही. राष्ट्रवादी समाज पक्ष, राष्ट्रीय समाज पक्षाला म्हणजे रासपला बोलवण्यात आलं नाही. स्वाभिमानचा, सदाभाऊंचा जो काही त्यांची संघटना असेल त्यांनाही बोलवण्यात आलं नाही. पण बोलवण्यात कोणाला आलं? जनसुराज्याला. आता विनय कोरेंचा नंबर लागणारच आहे लवकर. ज्याला ज्याला आपल्याला स्वतःला पिसून घ्यायचंय ना, जा भारतीय जनता पक्षाच्या जवळ जवळ जा आणि स्वतःला संपवून घ्या. आरपीआयचं तर तुम्हाला माहिती आहे, सोपं गणित आहे. जे काही द्यायचंय ते साहेबांना द्यायचं, आठवले साहेबांना. तेवढ्याच काय त्या कविता करायला जमतील आणि बाकी यांच्या पक्षाला पूर्ण महाराष्ट्रामध्ये एक नगरसेवक जरी नाही दिला ना तरीही चालेल. बरोबर. हे गृहीत धरलं गेलेलं आहे. या आरपीआयच्या मतदारांना गृहीत धरलं गेलेलं आहे की रामदास आठवलेंना मंत्रिपद द्या किंवा एखादी आमदारकी, खासदारकी काही द्या. उद्या रामदास आठवलेंचं मंत्रिपद आणि राज्यसभेची खासदारकी जरी काढून घेतलीत ना, त्यांना साधी एखादी आमदारकी दिली ना विधान परिषदेची, तरीही ते त्याच्यात राहतील. लक्षात घ्यावं. त्यामुळे आठवलेंचा तो विषयच सोडून द्या. तो बाद झालेला विषय, आपल्या नजरेसमोरून बाद. एक रासपच एक असा पक्ष आहे जो संघर्ष करतो आणि गेल्या 2 महिन्यापासून मी रासपच्या अध्यक्षांची म्हणजे महादेव जानकर साहेबांची काही विधानं ऐकतोय. मला महादेव जानकरांविषयी खरंच सहानुभूती वाटते, कारण भविष्यात जानकरांच्या बाबतीत फार काही वेगळं वाकडं घडवलं जाणार आहे. मला का कुणास ठाऊक, पण असे इंट्युशन आतमधून येत आहेत. कारण ज्या प्रकारे जानकरांनी त्यांचा छोटा का असेना पण रासप हा संघर्ष करतोय, मला अभिमान वाटतो अशा महाराष्ट्रातल्या नेत्यांचा. आणि रासप हा पक्ष फक्त महाराष्ट्रात नाही, उत्तर प्रदेश असेल, बिहार असेल, आसाम असेल, गुजरात असेल, बऱ्याचशा राज्यांमध्ये, मला वाटतं कर्नाटकामध्येही बऱ्याचशा राज्यांमध्ये निवडणुका लढवतो. आणि आत्ताच झालेल्या पूर्वेकडच्या राज्यांमध्ये मला वाटतं रासपला काही 1-2 आमदार देखील निवडून आणता आलेले आहेत. रासपचा आमदार बाहेरून निवडून आलेला आहे. तर अभिमान वाटतो अशा या महाराष्ट्राच्या छोट्या छोट्या पक्षांचा. पण हे पक्ष भारतीय जनता पक्षाने संपवायचा घाट घातलेला आहे. अशा प्रकारचे 164 जागा शिवसेनेच्या स्वतःकडे घेऊन 124 जागा शिवसेनेला दिल्या गेल्या. ही वागणूक काही चांगली वागणूक होती? शिवसेनेने का टोकाची पावलं उचलली ह्याचं लक्षात घ्या, भान असू द्या. 10 वर्ष आपल्याकडे सरकार आलं होतं. 10 वर्षातला 2.5 वर्ष शिवसेना मागत होती. 14 ते 24 मध्ये 10 वर्ष, 2.5 वर्षही तुम्हाला द्यावं नाही वाटलं. 30 वर्षाच्या मित्राला ही तुमची मैत्री. त्यामुळे आपण मैत्रीच्या गोष्टी वगैरे काही करूया नको. भविष्यात जो मोठा संघर्ष होऊ घातलाय, कमळी तू तयार राहा या संघर्षासाठी. शिवसेनेचा प्रत्येक कार्यकर्ता, शिवसेनेचा प्रत्येक शिवसैनिक या लढाईसाठी तयार आहे. आणि आम्ही आमच्या सर पे कफनच बांधलेला आहे. सर पे कफन बांध के हम घर से निकल चुके. आता जे होईल ते होईल. ज्यावेळेस शिवसेनेचा हा ढाण्या वाघ शिवसेनेचा रस्त्यावर जेव्हा कमळीचं नरड शोधत फिरत असेल ना, हे राजकीय राजकीय नरड जेव्हा कमळीचा हात शोधत आमचा ढाण्या वाघ फिरेल ना रस्त्यावरून, कमळीची पळताभोई थोडी होईल. त्यामुळे ह्या मैत्री वगैरे सगळ्या वल्गना आता लांब ठेवा. आता रिसर्च करून ग्राउंडला उतरून ज्या प्रकारे शिवसेनेचा झंझावात उभ्या महाराष्ट्रात पोहोचवू ना, कमळी न भूतो न भविष्यती असं या महाराष्ट्रात यश संपादन करून पुन्हा शिवसेनेला आमच्या गतवैभव प्राप्त करून देऊ. हीच बाळासाहेबांच्या चरणी आमची भेट असेल, गुरुवंदना असेल. तुम्हा सर्व शिवसैनिकांची रजा घेतो. सप्रेम जय महाराष्ट्र. बाळासाहेबांच्या शिवसैनिकांनो काळजी घ्या.